आहे की आपल्या कमलेन बजाज रुग्णालयाचे स्पाइन सर्जन डॉक्टर अनुज भारुकर यांनी 1000 पेक्षा जास्त स्पाइन सर्जरीज यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. तर याची जी या 1000हून अधिक स्पाइन सर्जरी यशस्वी ज्या झालेल्या आहेत त्याची यशोगाथा म्हणून एक छोटंसं आजचं सेलिब्रेशन हा असं आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. याच्यामध्ये डॉक्टर अनुज भारुकर त्यांचं प्रास्ताविक सादर करतील आणि काही मोजक्या रुग्णांची प्रतिक्रिया पण याच्यामध्ये आपण नोंद घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला पत्रकार बंधू भगिनी पण आलेले आहेत, त्यांचं पण मनपूर्वक स्वागत कमलेन बजाज रुग्णालयाच्या तर्फे. मी डॉक्टर अनुज भारुकर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा अगदी थोडक्यात त्यांनी प्रास्ताविक सांगावं. डॉक्टर अनुज, स्पाईनमध्ये झालेली मणक्याचे आजारांच्या विषयी माझं बेसिक ट्रेनिंग झालेलं आहे. तर 2021 साली आम्ही बजाज हॉस्पिटलमध्ये हे डिपार्टमेंट सुरू केलं, कारण मणक्याचे आजार खूपच जास्त वाढलेले आहे. सर्वांचं जे चुकीचं बसणं आहे, वाकणं आहे त्या कारणामुळे. तर हे डिपार्टमेंट आम्ही त्याच कारणासाठी सुरू केलं की त्याचं निदान लवकर झालं तर आपण ऑपरेशनसारखे प्रॉब्लेम्स पुढे टाळू शकतो आणि लवकरात लवकर पेशंटला बरं करू शकतो. इथे दिसणार एक मोठी स्लिप डिस्क झालेली आहे पेशंटला आणि तो पेशंट ऑलमोस्ट सिव्हिअर पेनमध्ये आहे. मी इंजेक्शनमधलं फोटो आहे, ते माझी सुई आहे जे मी सुई टाकून औषधी टाकतोय. ऑपरेशन झाल्याबरोबर हे टेस्ट असते आमची, ज्याच्यामध्ये आम्ही कन्फर्म करतो की पेशंटला इम्प्रूव्हमेंट आलं का नाही. ऑपरेशनच्या पूर्वी तो पाय 10 डिग्री 15 डिग्री पण उचलता येत नव्हतं, कारण इतकं जास्त पेन होतं. इंजेक्शनच्या 10 मिनिटाच्या नंतरचं आहे. ऑलमोस्ट पाय पूर्ण वर जातोय विदाउट पेन. आणि हे पेशंटचं ऑपरेशन थिएटरमधलंच व्हिडिओ आहे. पेशंट वॉकिंग आलं व्हीलचेअरमध्ये आणि जाताना तो वॉकिंग गेला. म्हणजे ऑलमोस्ट पेशंटसारखं तर हे जादूसारखं झालं की सर्वांचं पेन होतं आणि ते 10 मिनिटात गेलं. तर हे इंजेक्शन प्रोसिजर पण खूप सोपी आहे, लोकल प्रोसिजर असते, बेहोश करायची गरज नसते. त्या जागेवर भूल देऊन सून करून इंजेक्शननी आम्ही 15 मिनिट्स टू 20 मिनिट्समध्ये हे प्रोसिजर करतो. तर हे 2 प्रोसिजर्स जे आहे हे ऑलमोस्ट आम्ही भरपूर मात्रामध्ये करतो आणि खूप लोकांचे ऑपरेशन्स आम्ही याच्यामध्ये प्रिव्हेंट केलेले आहे. आता जिथे ऑपरेशनची गरज आहे तसे काही मी पेशंट्सचे केसेस डिस्कस करतोय. म्हणजे हे फक्त हे दाखवण्यासाठी का आपण हार कधी नाही मानवायची, म्हणजे कुठेही. मी शेख नसीर शेख शाम, बोरी, तालुका अंबड, जिल्हा जालना. गेल्या वर्षी माझ्या मणक्याला फार त्रास होत होता स्पाइन नसेचा. बऱ्याच लोकांनी सांगितलं का पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन करू नका, भीती दाखविली. पण मुलांनी आणि 2-3 जणांनी भारुका सरचा ॲड्रेस दिला. म्हणे कमलेन बजाजमध्ये भारुका सर आहे म्हणे, तिथं जा, त्यांना दाखवा. त्यांनी पाहिलं आणि टेस्ट वगैरे घेतल्या आणि घेतल्यानंतर 1 दिवस ॲडमिट केलं, दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं आणि तिसऱ्या दिवशी मला चालवायला लागलं. तिसऱ्या दिवशी 15 दिवस मी गुडघ्यावर, जे दररोज आपलं शौचालय लघवी तर गुडघ्यावर चालायचो 15 दिवस. आणि ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू लागलो. आता त्यावेळेस फार भीती वाटत होती. आता असं वाटतं माझी, जसं एखादा बोल चुकू शकतो, जे कारण झाले गाण झाले त्याशी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणवा. मला आनंद अश्रू येऊ लागले. मी देव भारुका सरांमध्ये देव पाहिला आणि एकदम असं वाटतं का कमलेन बजाज दवाखान्यातर्फे हा जो कार्यक्रम ठेवला तर इथून पुढे जे पेशंट आहे, पीडित जे त्रस्त झालेले पेशंट आहे, तर त्यांना एक हिरा इथं भेटलेला आहे. देव माणूस डॉक्टर साहेब भारुका सर. तर देव त्यांना दीर्घायुष्य देवो, आरोग्य चांगलं ठेवो, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडो आणि पीडित त्रस्त पेशंटला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघो, असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ठीक आहे, ओके. नमस्कार, माझं नाव रवी दांडगे. माझे वडील गोविंदराव दांडगे, वय 70 वर्ष होतं. मी त्यांना 3 वर्षापासून त्यांना अजिबात बेडवरतून उठता बसता येत नव्हतं. पण माझे बंधू श्री ते कर्मचारी आहे आणि लेवई सर यांना मी विचारलं की भाऊ आता काय करू, की खूप परेशान झालो म्हटलं वाटल्यासाठी. तर त्यांनी मला डायरेक्ट भारुका सरांचं नाव सुचवलं
आणि म्हणे जाऊन एकदा त्यांना भेट आणि पूर्ण रिपोर्ट दाखव. मी पूर्ण माझा रिपोर्ट वगैरे घेऊन त्यांनी साहेबांना दाखवलं. साहेब म्हणले एकदा वडिलांना घेऊन या. वडिलांना साहेबांनी बघितलं आणि म्हणे रवी भाऊ यांचं ऑपरेशनच करावं लागेल. आणि साहेबांनी ऑपरेशन केलं आणि मी खरं सांगतो दुसऱ्याच दिवशी ICU काढलं आणि जनरल वॉर्ड पण नेलं आणि साहेबांनी त्यांना उभं करून दाखवलं. साहेब तुमचे खूप 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 धन्यवाद. आणि साहेब तुम्हाला शुभेच्छा देतो पुढे कामासाठी आणि धन्यवाद. या ठिकाणी बोलून दाखवले की डॉक्टर भार्गव साहेबांनी आम्हाला एवढी मदत केली की आम्हाला चालता सुद्धा येत नव्हतं. तर मग मी या ठिकाणी आमच्या सर्व छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आणि पर्सनल एक तुमचा पेशंट म्हणून मी सुद्धा आपल्याला माझ्यातर्फे मनापासून तुम्हाला शुभेच्छा देईन. येणाऱ्या काळामध्ये आपण या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व जनतेचं या मराठवाड्यातून येणाऱ्या सर्व लोकांचं चांगल्या पद्धतीने अशाच पद्धतीने आपण त्याची सेवा कराल त्यासाठी मी आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.